दिस इज पेन, दिस इज फादर, दिस इज वॉटर, दिस इज मदर, दिस इज ब्रदर, दिस इज सिस्टर, काय पण, हा भाऊ आहे, ही बहीण आहे, ही दादा आहे, हे वडील आहेत, ही आई आहे, ही गाय आहे, असं. आणि हेच गोष्ट, एखादी गोष्ट एक असेल आणि ती लांब असेल आपल्यापासून, ठराविक अंतरावरती असेल, तर ते म्हणण्यासाठी दॅट या शब्दाचा उपयोग केला जातो. दॅट इज पेन, दॅट इज फादर, दॅट इज मदर, दॅट इज काव, दॅट इज कॅट, अशा पद्धतीने ते वापरलं जातं. मी आता प्रश्न बनवत असताना वाक्यामध्ये इज आलेला आहे, इथं सुद्धा इज आलेला आहे. हे वाक्याच्या सुरुवातीला येणार, वाक्य बनतं इज दिस पेन, हा पेन आहे का. इथं दॅट मध्ये पण इज आलेला आहे, इज दॅट पेन, तो पेन आहे का. इथं बघा इज दिस वॉटर, हे पाणी आहे का. इज दॅट वॉटर, ते पाणी आहे का. प्रश्न बनवण्यासाठी जे टू बी फॉर्म आहेत, काळ दर्शवणारे शब्द, हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हटलं जातं, ते कुठे आलेत, वाक्याच्या सुरुवातीला आलेत, इथं सुद्धा, इथं सुद्धा. आणि शेवटी काय आलंय, का आले, प्रश्न तयार झाला. या पद्धतीनं तो प्रश्न बनत असतो. तुम्हाला हे लगेच बनवता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, बी फॉर्म हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला आले की तिथं प्रश्न तयार होतो आणि तो प्रश्न मराठीमध्ये शेवटी का ने संपतो.